महाराष्ट्राची माहेरवाशीण असलेल्या गौरीचं आज पूजन होत आहे। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या पुण्यातल्या घरी गौरींची सपत्नीक पूजा केली। हर्षवर्धन पाटील यांच्या गौरांपुढे दरवर्षी वेगवेगळ्या थीम करून आरास केली जाते। यंदाही त्यांनी ग्रामीण परंपरांच्या थीमवर आरास केली। हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पुण्यामध्ये गौऱ्यांचं उत्साहात स्वागत झालेलं आहे आणि पुण्यामध्ये सगळ्यांना खास आकर्षण असतं ते सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरच्या गौऱ्यांचं। यावर्षी तिसरं वर्ष आहे त्यांच्या घरी गौऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकता यावर्षी पारंपरिक अशी थीम केलेली आहे आणि नऊवार साडी नेसवलेली आहे गौऱ्यांना आणि त्याचबरोबर खाली पंचपक्वान्न असतील किंवा मिष्टान्न असतील याचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एक गाव कसं असतं आणि एका गावामध्ये काय पारंपरिक रीती आणि काय पारंपरिकता जपली जाते याचं पूर्ण इथे एक देखावा सादर करता येईल। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स इथे साकारल्या जातात, त्यानुसार पारंपरिक असेल किंवा गावाकडच्या वेगवेगळ्या चालीरीती असतील त्या दाखवल्या जातात आणि एक वेगळं आकर्षण पुणेकरांना म्हणता येईल हर्षवर्धन पाटील यांच्या घरच्या गौऱ्यांचं असतं। माझ्याबरोबर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत। सर, काय सांगाल पूर्ण सगळ्या ज्या राजकारणातल्या धाकधुकीच्या जीवनातून तुम्ही वेळ काढून दरवर्षी आवर्जून पुण्यामध्ये या गणेशोत्सवाला हजेरी लावता आणि या गौरीच्या सणामध्ये सहभागी होता, एकूणच काय सांगाल? ही आपल्या महाराष्ट्राची एक खूप मोठी संस्कृती आहे आणि मला असं वाटतं वर्षानुवर्ष ही चाललेली संस्कृती पुढे पण अशी चालली पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। आमचं कुटुंब दरवर्षीच खरंच आनंदानं उत्साहानं गणरायाचं स्वागत आपण करतो। गणपतीची आज आपण इथं प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि गौऱ्या मोठ्या उत्साहामध्ये इथं स्वागत केलेलं आहे। खरं म्हणजे हा सगळा देखावा हा सगळा थीम जो असतो हे आमच्या पत्नी बघतात सगळं, परंतु मला आनंद आहे की अशा प्रकारचे केल्यानंतर त्याची नव्या पिढीला पण ह्याचं मार्गदर्शन व्हावं आणि शेवटी ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती लोकांच्या पर्यंत सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा टिकत राहावी अशी प्रकारची अपेक्षा आहे। काय सांगाल एकूणतही तुम्ही दरवर्षी वेगवेगळी थीम या माध्यमातून तुम्ही सादर करता आणि पुण्यामध्ये खास आकर्षण तुमच्या गौऱ्यांचं असतं, यावर्षी काय नक्की थीम आहे, काय वैशिष्ट्य सांगाल त्याचं? ह्या वर्षी आम्ही सगळी ट्रेडिशनल सगळं केलेलं आहे आणि नवीन पिढीला की जुन्या पद्धतीच्या सगळ्या म्हणजे नऊवार साडी मिष्टान सगळं एक छोटंसं गाव बसवलं दाखवले, पानाचा विडा आणि ह्या सर्व वस्तू आम्ही दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि मेसेज दिलाय की मुलांना की हे पुढच्या पिढीने सगळं आम्ही केले तसं करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळे सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे।